आता आपण 6वं गणित बघूया. y/7 अधिक y वजा 4/3 बरोबर 2. y/7 प्लस y-4/3 इज इक्वल टू 2. आपण काय करूया, याचा आधी तिरकस गुणाकार करूया, म्हणजे अंश छेद यांचा गुणाकार करूया. या 3ने y ला गुणूया. बघा, 3 गुणिले y अधिक 7 गुणिले y वजा 4, हा एका कंसात टाकूया, y वजा 4. आणि छेदामध्ये आपण करणार आहोत छेदांचा गुणाकार, म्हणजे छेद बघा इथं 7 आहे गुणिले इथं 3 आहे, छेदांचा गुणाकार केला बरोबर इथं मी लिहितो 2. आता बघा 3 गुणिले y याचं उत्तर येतं 3y अधिक 7 गुणिले y याचं उत्तर येतं 7y. आता 7 गुणिले 4, 7 चोक 28 येतं, परंतु 4 ला वजा चिन्ह आहे, 7 ला अधिक चिन्ह आहे, म्हणून अधिक गुणिले वजा बरोबर वजा येतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. 7 त्रिक 21 मी छेदात लिहितो आणि बरोबर इकडे 2 लिहितो. पुढच्या पायरीला आपण यांचं काय करूया, यांची बेरीज करूया. 3 आणि 7, 7 आणि 3 10y वजा 28 आणि छेदात आपण लिहूया 21 बरोबर 2. आता आपण काय करूया, 21 इकडे अंशात घेऊया, म्हणजे गुणाकार होईल, 2 गुणिले 21 होईल. बघूया, 10y वजा 28 बरोबर 2 गुणिले 21. गुणाकार करूया, 10y वजा 28 बरोबर 21 दोन्ही 42, असा आपण गुणाकार केला. आता आपण 10y ची किंमत म्हणजे y ची किंमत काढायची, त्याच्या आधी वजा 28 आहे, ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे अधिक 28 होतील. बघा, 10y बरोबर हे 42 मी आहे तसंच लिहितो आणि पुढे वजा 28च्या ऐवजी त्याचं चिन्ह बदलतो, अधिक 28 करतो. बघा, म्हणजे 10y बरोबर काय येईल, 42 अधिक 28, 8 आणि 2 10 0 आजचा 1, 4 आणि 2 1 7, म्हणजे आता उत्तर आलं 10y बरोबर 70. बघा, 10y बरोबर 70. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. y बरोबर हे 70 मी असंच ठेवतो आणि हे 10 जे आहे ते इकडे छेदात आणतो. बघा, आता याला भाग लावतो, 10 1 10, 10 7 70, म्हणजे बघा y ची किंमत येते 7. या ठिकाणी हे गणित संपलं, y ची किंमत आली 7. त्यानंतर 7वं गणित बघूया. 13x वजा 5 बरोबर 3/2. 13x मायनस 5 इज इक्वल टू 3/2. आता आपण सुरुवातीला काय करूया, हे वजा 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणूया, म्हणजे अधिक 5 होईल. बघा, 13x बरोबर हे 3/2 मी आहे तसं लिहितो, हे वजा 5 इकडे आल्यावर अधिक 5 होतील. 13x बरोबर आता ह्या 5च्या छेदात 1 लिहूया आपण, म्हणजे आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले 1, 3 गुणिले 1 3 गुणिले 1 अधिक 5 गुणिले 2, 5 गुणिले 2 आणि छेदात घेऊया छेदांचा गुणाकार, 2 गुणिले 1, 2 गुणिले 1. आता बघूया, 13x बरोबर 3 1 3 अधिक 5 2 10 छेदात 2 1 2. पुन्हा पुढच्या पायरीला आपण गणित सोडूया. 13x बरोबर 10 आणि 3 13 छेद 2. आता x बरोबर हे 13/2 मी आहे तसं लिहितो, 13/2 आहे तसं लिहितो. हे 13 जे आहे, हे 13 इकडे अंशाच्या रूपात आहे, ते इकडे मात्र छेदाच्या रूपात येईल, म्हणजेच गुणिले 1/13 असं होईल. म्हणजे हे तर 13 तसा तो 13/1 असतो, म्हणजे याचा आपण काय करतो, गुणाकार व्यस्त इकडे घेतो, म्हणजे आपण काय केलं, 13/1चा गुणाकार व्यस्त 1/13 आपण इकडे घेतलं. आता आपण काय करूया, तिरकस भागाकार करूया, कारण मध्ये गुणिले चिन्ह आहे म्हणून. 13 1 13, 13 1 13, इथला 1 राहिला, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. आता अंशांचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार करूया. x बरोबर अंशांचा गुणाकार, बघा, 1 गुणिले 1 1 येतो, 2 गुणिले 1 2, म्हणजे x ची किंमत येते x इज इक्वल टू 1/2. आता 8वं गणित बघा. 3 कंसात y अधिक 8 कंस पूर्ण
बरोबर 10 कंसात y वजा 4 कंस पूर्ण अधिक 8. 3 इंटू ब्रॅकेट y प्लस 8 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 10 इंटू ब्रॅकेट y मायनस 4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 8. आता आपण हे गणित सोडवूया. 3 गुणिले y 3y अधिक 3 गुणिले 8 3 8 24 बरोबर 10 गुणिले y 10y वजा 10 गुणिले 4 10 चौक 40 अधिक हे 8. आता आपण गणित सोडूया पुढचं. 3y मी तसंच लिहून घेतो. 3y अधिक 24 बरोबर 10y तसंच लिहून घेतो 10y. आता इथं बघा या ठिकाणी 40ला वजा चिन्ह आहे 8ला अधिक चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी यांची काय होईल वजाबाकी होईल. 40मधनं 8 गेले उरले 32. आता या 32ला चिन्ह कोणतं द्यायचं तर मोठ्या संख्येचं. 40 मोठी संख्या आहे म्हणून याचं मायनस चिन्ह इथं द्यायचं. आता आपण पुढे काय करणार आहोत. इथले चल आहे तो 10y आहे इथे 3y आहे. y हे बरोबर चिन्हाच्या आपण डावीकडे घेणार आहोत आणि संख्या ह्या उजवीकडे घेणार आहोत. मी 3y आहे तसं लिहितो नीट लक्ष द्या. 3y बरोबर 3y आणि नंतर 10y जे आहे ना 10y इकडे आल्यानंतर होईल वजा 10y बरोबर. आता 10y नंतर इथं उरलं काय वजा 32. मी वजा 32 असंच लिहून घेतो. इकडे काय उरले बघा 24. आता 24ला अधिक चिन्ह आहे इकडे आल्यावर काय होईल वजा होईल म्हणजे वजा 24. आता 3ला चिन्ह इथं बघा प्लस आहे 10ला मायनस आहे चिन्ह भिन्न आहेत वजाबाकी करूया. 10तून 3 गेले 7y राहतील. मोठी संख्या 10 आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह वजा या ठिकाणी दिलं बरोबर. इथे बघा इथं पण वजा चिन्ह आहे इथं पण वजा चिन्ह आहे दोन्हीकडे वजा चिन्ह आहे म्हणजे यांची होईल बेरीज. 4 आणि 2 6 3 आणि 2 5 56 येईल पण त्यालाही चिन्ह मात्र वजाच येईल कारण दोन्हीकडे समान चिन्ह जे आहे ते आपण उत्तराला देतो. आता वजा वजा दोन्हीकडे समान चिन्ह झाली ती वजा काढून टाकायची म्हणजे असं होईल बघा 7y बरोबर 56. 7y बरोबर 56. आता याच्या पुढे बघा y ची किंमत काढूया आपण. y बरोबर 56 आपण अंशाच्या रूपात ठेवूया आणि हे 7 आहे ते छेदाच्या रूपात घेऊया. 7 एके 7 7 ती 8 56 म्हणजे y बरोबर उत्तर येईल 8. या ठिकाणी गणित संपलं.